हाय. तर आज आपण इंट्रोडक्शन ऑफ द कौमार भत्ते बघणार आहोत. हा व्हिडिओ मी कालच टाकणार होतो, बट ड्यू टू सम रिझन आय वोंट एबल टू अपलोड द व्हिडिओ. सॉरी फॉर दॅट. तर आज आपण बघूया की बाबा इंट्रोडक्शन ऑफ कौमार भत्ते या चॅप्टरमध्ये काय सांगितलेलं आहे. तर बॅकग्राऊंड ऑफ कौमार भत्ते असं काही म्हणजे थोडंसं त्यांनी एक पॉईंट्स दिलेलं आहे. हा काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण स्टील आपण बघूया काय सांगितले त्यांनी. यामध्ये आहार, निद्रा आणि मैथुन ह्या गोष्टीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा कौमार भत्त्यामध्ये म्हणजे कशा ह्या गोष्टी यूज केल्या जातात किंवा त्याचा काय यूज काय आहे, रेफरन्स काय आहे, त्या गोष्टी मी या पॉईंट्समध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये मोस्टली असं सांगितलं बाबा ह्युमन ड्यू टू त्याच्या इंटलेक्च्युअल स्किल्समुळं ह्युमननं युनिव्हर्सल वेल्थ खूप चांगल्या प्रकारे यूज केलेली आहे की मानवाच्या कसे यूजमध्ये केली पाहिजे ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या कुठल्या कंडिशन्सवरती यूज केलेली हे सांगितलेलं आहे. आणि आर्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, स्कल्पचर कसं कसं डेव्हलप झालं, कौमार भत्त्य भारतीय संस्कृतीमध्ये कसं डेव्हलप झालं हे पण त्याचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आयुर्वेदामध्ये कसं मेन्शन केलेलं आहे ह्या पण गोष्टी त्यांनी इथं सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण बघू. हे एक आपल्या सिलेबस कॉपीची झेरॉक्स आहे. आधीचा जे पॉईंट होता हिस्ट्री वगैरे ते काय तेवढं मॅटर नाही करत. डायरेक्ट बुकसाठी इंट्रोडक्शनमध्ये पहिली डेफिनेशनच दिलेली डायरेक्टली. तर आपण डेफिनेशन ऑफ कौमार भत्ते बघूयात. तर परिभाषा ऑफ कौमार भत्ते त्याच्यामध्ये डेफिनेशन सांगितलेली पहिली. डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, महत्त्वाचा श्लोक सांगितलं सुश्रुतांनी सूत्रस्थानामध्ये. इम्पॉर्टंट श्लोक आहे. काय सांगतो श्लोक कसा आहे, कौमार भत्त्यतंत्रणाम कुमार भरण धात्रिक्षीरदोष संशोधनार्थम दुष्टस्तन ग्रहसमुत्थानां च व्याधीनाम उपशमनार्थम च सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 1/8 श्लोक सांगितलेला आहे. तो कसा सांगितलेला आहे, अ ब्रांच ऑफ आयुर्वेदा डीलिंग विथ द रेजिंग ऑफ रिअरिंग ऑफ द चाइल्ड म्हणजे काय, टू अचीव जो काही प्रॉपर हेल्थ, प्रॉपर ग्रोथ ऑफ द बेबी हे अचीव करणारा किंवा करण्यासाठी जो मदत करणारा शास्त्र आहे तो कौमार भत्ते, बरोबर. त्याच्यामध्ये परत काय सांगितलं, ट्रीटमेंट ऑफ द धात्रीची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. ट्रीटमेंट ऑफ द चाइल्डहूड डिसीजेस जे काही मुलाला होणारे जे काही डिसीजेस आहेत ते सांगण्याचे म्हणजे होणारे डिसीज आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणारा कुठलं शास्त्र असेल तर कौमार भत्ते, बरोबर. विचार कॉज ड्यू टू कन्झप्शन ऑफ द दुष्टस्तन्य म्हणजे काय, विशिएटेड जे काही ब्रेस्ट मिल्क आहे, समजा आईमध्ये काही दोष प्रेझेंट असतील आणि त्या दोषामुळं जर बाळाला काही अडचण होत असेल तर बाळाला जर काही प्रॉब्लेम होत तर त्याची ट्रीटमेंट करणारा कुठलं हे आहे तर ते कौमार भत्त्यामध्ये काही म्हणजे सांगितलेली त्याची चिकित्सा कौमार भत्त्यामध्ये सांगितलेली. परत काय सांगितलेलं आहे, परत काय सांगते ते, ट्रीटमेंट ऑफ अ डिफरंट जनरल अँड सिस्टमिक चाइल्डहूड डिसीजेस जे काही जनरल आणि चाइल्डहूडच्या सिस्टमच्या रिलेटेड काही जे डिसीज आहेत, बालरोग मोस्टली ते कौमार भत्त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ट्रीटमेंट ऑफ द डिसीजेस कॉज ड्यू टू बलग्रहा दॅट इज इव्हिल स्पिरिट्स वगैरे जे काही सांगितले त्याच्या थ्रू जर कुठला डिसीज होत असेल बाळामध्ये तर ते कौमार भत्त्या थ्रू आपण म्हणजे त्याची चिकित्सा आपण करू शकतो. त्यानंतर हरित संहितेमध्ये देखील एक श्लोक सांगितलेला आहे, पण तो तेवढा म्हणजे एक ठीक आहे डेफिनेशनसाठी एक श्लोक महत्त्वाचा असतो. तर हरित संहितेमध्ये देखील एक श्लोक सांगितलेला तो कसा आहे, गर्भोपक्रम विज्ञानम क्रमस्तथा बालानाम रोगशमनी एततं बालचिकित्सितम. हरित प्रथम अध्यायामध्ये काय सांगितलं, पण त्यांनी मोस्टली काय केलं आहे की जो काही डेफिनेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांचं म्हणणं काय ते बाबा जे काही कौमार भत्ते जे आहे ते मोस्टली काही तर बालचिकित्साच आहे पूर्ण. आणि त्यांनी 3 स्टेजेसमध्ये ते सांगितलेलं आहे. 3 स्टेजेस कुठल्या सांगितल्या तर आपण बघू शकतो याच्यामध्ये की ग्रह उपक्रम, त्याच्यामध्ये काय फंडामेंटल नॉलेज ऑफ द फिटल डेव्हलपमेंट, गर्भ उपक्रम म्हणजे काय, फिटलच्या डेव्हलपमेंट्स होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत किंवा कसं होतं ते सांगण्याचे, आणि त्याच्यामध्ये जर काही कॉम्प्लिकेशन आली तर त्यासाठी दिलेली ट्रीटमेंट ही आपण याच्यामध्ये सांगतो अकॉर्डिंग टू हरित संहितेनुसार. सुतिका उपग्रह सांगितले त्यांनी, स्टेजेस ऑफ मॅनेजमेंट, लेबर कसं मॅनेज करायचे, डिलिव्हरी कशी मॅनेज करायची, किंवा ज्या काही सुतिका परिचर्यामध्ये सुतिकेला काही प्रॉब्लेम होणार आहेत किंवा त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या कशा ट्रीट करायच्या अकॉर्डिंग टू त्यांनी सुतिका उपक्रमामध्ये सांगितलेत. परत काय बालरोग, मोस्टली त्यांनी बालरोगावरती जास्त भर दिला आहे किंवा नॉलेज अँड फंडामेंटल नॉलेज ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्डहूड संस्कार याच्या काही रिलेटेड ज्या काही गोष्टी होणार त्या बालरोगामध्ये येतात. आता इम्पॉर्टन्स बघणार आहोत कौमार भत्त्याच्या. इम्पॉर्टन्स काय आहे कौमार भत्त्याचं, तर प्रेझेंट त्यांनी काय सांगितलं बाबा, तर पहिलं इम्पॉर्टन्स काय आहे तर ट्रीटमेंट ऑफ द बीजशुद्धी फॉर कशासाठी, द हेल्दी कन्सेप्शन अँड प्रोजनी. तर मेन मुख्य त्याचं काय ते ट्रीटमेंट करतो कशाचं, बीजशुद्धीसाठी ट्रीटमेंट करण्याचा मुख्य त्याचा हेतू आहे. त्यानंतर काय सांगितलं, कन्सेप्ट ऑफ विशिएटेड ब्रेस्ट मिल्क अँड ट्रीटमेंट ऑफ द चाइल्डहूड डिसऑर्डर. विशिएटेड ब्रेस्ट मिल्क जे आहे ड्यू टू सम रिझन्स किंवा डिसबॅलन्स म्हणू शकतो आपण,
असमानतेनं समजा दोषामध्ये जर झाला तर त्यामुळं काही मातेपासून उत्पन्न होणारे जे काही मुलाला जाणारे जे काही रोग आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट करायचं असेल त्यासाठी देखील कौमारभृत्य यूज केले जाते. ट्रीटमेंट ऑफ द मदर विथ ॲक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन टू द चाइल्ड. म्हणजे काय आहे ट्रीटमेंट ऑफ द मदर विदाऊट ॲक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन टू द चाइल्ड. म्हणजे समजा आईला काही विकार झाले आहेत, फॉर एक्झाम्पल आपण बघूया की समजा आईला जर काही विकार झाले तर त्याचा अफेक्ट हा त्याच्या मुलाला न होता डायरेक्टली आपण डिसीज कसा ट्रीट करतो हे कौमारभृत्य सांगते. परत काय सांगते तर परत काय धात्री चिकित्सा, परत लेहन आणि स्वर्णप्राशन म्हणजे काय इम्युनिटी एन्हान्सिंग्स फॉर्म विद्यार्थी मुलासाठी इम्युनिटी एन्हान्सिंग म्हणून आपण स्वर्णप्राशन वगैरे करण्याचं हे पण कौमारभृत्य सांगतं. परत काय गर्भवृद्धी एवं विकास, गर्भाची वृद्धी डेव्हलपमेंट कशी होते आणि त्याचा विकास पण झाला पाहिजे ना विदाऊट काही कंजनायटल ॲबनॉर्मॅलिटीज न येता. परत काय सांगितलं आहे बाबा जातमात्रा, नेक्स्ट काय दंतोत्पत्ती तर त्याचं परत बालग्रह म्हणजे etiological क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आणि त्याचं काही मॅनेजमेंट असेल तर ते पण. परत बालसंस्कार, बालरोग, बालपोषण ह्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कौमारभृत्य का इम्पॉर्टंट आहे बाबा तर ट्रीटमेंट करण्यासाठी कशाची बीजाची शुद्धी करण्यासाठी. परत विशिटेड काही मिल्क असेल त्याच्यापासून जे काही रोग उत्पन्न होतील ते मुलाला काही त्याची अडचण न करता किंवा कॉम्प्लिकेशन न दाखवता मदर विल बी ट्रीटेड त्यासाठी त्याच्यामध्ये कौमारभृत्य यूज केले जाते. परत धात्रीच्या चिकित्सेसाठी लेहन आणि स्वर्णप्राशन का तर मुलाची इम्युनिटी वाढवण्यासाठी. परत गर्भवृद्धी व विकासासाठी जातमात्रा, दंतोत्पत्ती, बालरोग, बालसंस्कार, बालग्रह, बालपोषण ह्या सगळ्या गोष्टीसाठी बालपोषण बालपोषणमध्ये काय तर नरिशमेंट ऑफ द चाइल्ड विथ अ हेल्दी डाईटनं मुलाचं पोषण करण्यासाठी काही यूज केलं जात असेल तर ते कौमारभृत्य. त्यानंतर आपण एक परत नेक्स्ट पॉईंट आहे तो एक बघूया. परत त्यांनी म्हणजे हिस्टॉरिक बॅकग्राऊंडचा किंवा म्हणजे मॉडर्नशी रिलेटेड जे काही पेडियाट्रिक्स आहे त्याचा एक त्यांनी पॉईंट सांगितलं की बाबा म्हणजे पेडियाट्रिक्स हा जो वर्ड आहे पेडियाट्रिक्स आपलं आयुर्वेदामध्ये मोस्टली आपण म्हणजे जे म्हणतो ते कौमारभृत्य आणि तीच ब्रांच जर आपण मॉडर्नमध्ये बघायचं झाली म्हणजे पेडियाट्रिक्स आहे बरोबर. आता तर उत्पत्ती कशी झाली पेडियाट्रिक्सच्या वर्डची जर सांगायचं झालं तर मोस्टली आधी जो म्हणजे पेडियाट्रिक्स कशासाठी यूज केला जात होता तर डिसीज जे काही चाइल्डहूड किंवा जे इन्फंटचे चिल्ड्रनचे रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहेत जे काही डिसीज आहेत त्याला डिनोट करण्यासाठी जो वर्ड यूज केला जात होता तो पेडियाट्रिक्स आहे. तर आता पेडिया म्हणजे काय तर डिनोटिंग रिलेशनशिप टू अ चिल्ड्रन बरोबर त्यांच्याबरोबर असणारं रिलेशनशिप किंवा नातं. ॲस्ट्रिक म्हणजे काय तर ट्रीटमेंट आणि ICS म्हणजे काय तर पेडियाट्रिक्स ICS जो आहे ते म्हणजे ब्रांच ऑफ सायन्स बरोबर. या प्रकारे आपण पेडियाट्रिक्स असा वर्ड वापरला जातो. आता एक मोस्टली एक इम्पॉर्टंट एक लाईन दिली इन अ टुडेज एरिया पेडियाट्रिक्स इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स. मी ते सांगितलं तसं मेडिकल सायन्स मॉडर्नची म्हणजे ठीक आहे आपण म्हणू शकतो पेडियाट्रिक्स ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द मेडिकल केअर ऑफ अ न्यूबॉर्न बरोबर. कशाची मेडिकल केअर करायला ते कशाची मेडिकली केअर करायला ते बघायचं झालं तर न्यूबॉर्न जो जस्ट बॉर्न झाला जो काही इन्फंट आहे चिल्ड्रन आहे किंवा अडल्ट्स आहे. आता ह्या 3 गोष्टी येतात बरोबर. आता ह्या ज्या काही स्टेजेस आहेत बरोबर मेडिकल केअर कशाची करते तर न्यूबॉर्न म्हणजे कोण असतो. आता हे 4 वेगळ्या समजा टर्म्स आहेत त्याचं थोडंसं सांगतो. न्यूबॉर्न म्हणजे काय द बेबी जन्म झाल्यापासून आपण म्हणू शकतो की बाबा नियरली 28 डेज 28 दिवसापर्यंतची बाळ असते त्याला आपण न्यूबॉर्न असं म्हणतो. इन्फंट म्हणजे कोण असतो इन्फंट म्हणजे काय तर 1 महिन्यापासून 28 दिवस झाले किंवा 1 महिना झाला सरासरी 1 महिन्यापासून जो 1 इयरचा गॅप असतो बरोबर 1 इयरच्या गॅपपर्यंत आपण त्याला इन्फंट असं म्हणतो. आता चिल्ड्रन कोण असतो चिल्ड्रन जर बघायचं झालं तर आपण समजा आता इथनं 1 इयर किंवा हार्डली 1 वर्षापर्यंत म्हणू शकतो. 1 वर्षापासून जे हे झालेत तो 18 वर्षाचा म्हणा किंवा 14 ते 18 वर्षापर्यंत मोस्टली 18 तिथपर्यंत जो जातो समजा 2 इयर टू जो 18 इयरपर्यंत असतो त्याला आपण चिल्ड्रन म्हणतो. आणि अडल्सन म्हणजे कोण अडल्सन तर आपल्याला माहिती आहे अडल्सन इयर्स जो काही 18 वर्षाच्या वरचा बाळ असतं किंवा 18 वर्षापेक्षा जे बनलं जातं तो अडल्सन एजमध्ये येतं बरोबर. तर या सगळ्यांची केअर करणारी ब्रांच जी असते ती पेडियाट्रिक्स असते करेक्ट सांगितली. या सगळ्यांची जी काळजी घेणारी ब्रांच कुठली आहे तर पेडियाट्रिक्स ही ब्रांच आहे बरोबर. आता परत मग त्यांनी थोडंसं हिस्ट्रीबद्दल सांगितलं की बाबा 1553 बुक ऑफ चिल्ड्रन थॉमस फेअरनं लिहिलं होतं. परत 1769 जॉन जॉर्जने एक रिलीफ ऑफ अ इन्फंट पोअर जो काही आहे तर फादर ऑफ द मॉडर्न पेडियाट्रिक ट्रीटमेंट सायन्स त्यांना म्हटलं जातं जॉन जॉर्जला. आणि मग यांनी हिस्ट्रीबद्दल थोड्याशा गोष्टी सांगितल्या पण मोस्टली जो काही इम्पॉर्टंट आहे तो आपण यातला पार्ट पूर्ण कवर केलेला आहे.